नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 19 सप्टेंबर 2020च्या चालू घडामोडींचं विश्लेषण बघणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता. आपली जी पहिली न्यूज आहे ती शेतकऱ्यांसंबंधीची आहे आणि एकीकडे शेतकऱ्यांची जी काही विधेयकं आहेत तिच्यावरून रणकंदन माजलेलं आहे आणि आता यवतमाळचे जे शेतकरी आहेत ते त्यांच्या भरपाई करता स्विस न्यायालयात गेलेले आहेत. स्वित्झर्लंडच्या न्यायालयात त्यांनी याचिका दाखल केलेली आहे. आता तुम्हाला जर आठवत असेल तर आता हा जो इन्सिडंट आहे हा काही आजचा नाही आहे, 2017मधला इन्सिडंट आहे. पोलो नावाचं औषध होतं, कीटकनाशक होतं हे, आणि त्याच्यावर बंदी घालण्यासाठी जे काही पीडित कुटुंब आहेत त्यांनी नुकसान भरपाई मिळावी आणि ह्या औषधावर बंदी घालण्यात यावी, अशा दोन गोष्टींसाठी स्वित्झर्लंडच्या न्यायालयामध्ये जवळपास 51 शेतकरी कुटुंब यांनी याचिका दाखल केलेली आहे. 2017मध्ये पोलो नावाचं हे जे कीटकनाशक होतं हिच्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांना प्रॉब्लेम आला होता. तिच्यामध्ये काय काय झालं होतं तर एकंदरीतच बऱ्याच लोकांना गंभीर दुखापत झाली होती, तात्पुरते आंधळेपण आलं होतं तिच्यानी. अनेक शेतकरी काही दिवस बेशुद्ध होते, काहींना श्वसनाचा त्रास, मज्जातंतू मांसपेशीचा त्रास झाला होता. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या होत्या. 2 डेथही झाल्या होत्या हिच्यामध्ये. 2017च्या उन्हाळ्यामध्ये हे सगळं घडलं होतं. कापूस उत्पादकांना या कीटकनाशकाची बाधा झाली होती आणि याची जी कंपनी आहे, जिचं हे प्रोडक्ट आहे, सिंजेंटा कंपनी, तिने ही जबाबदारी ढकलली होती. स्वित्झर्लंडमधलं हे सगळं ही कंपनी आणि ते प्रोडक्ट आहे आणि स्वित्झर्लंडची जी राष्ट्रीय वृत्तवाहिनी आहे तिने ही न्यूज कव्हर केली होती, परंतु याच्यातून हाती काही लागलं नव्हतं. मग आता शेतकऱ्यांच्या वतीने याचिका दाखल करणाऱ्यांमध्ये महत्त्वाच्या संस्था ज्या आहेत की ज्यांनी सगळं डॉक्युमेंटेशन पुरावे हे करून स्वित्झर्लंडच्या न्यायालयामध्ये याचिका दाखल केली. महाराष्ट्र असोसिएशन ऑफ पेस्टिसाइड पर्सन, पेस्टिसाइड ॲक्शन नेटवर्क इंडिया, एशिया पॅसिफिक, स्वित्झर्लंडची राष्ट्रीय वृत्तवाहिनी, हे सर्व एकत्र आलेले आहेत. तर बघू येत्या काळामध्ये काय होतं. प्लॅस्टिकचा जो कचरा आहे त्या प्लॅस्टिकचा कचरासाठी त्याचं प्रॉपरली विल्हेवाट लावण्यात यावी याच्याकरता HUL म्हणजेच हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड आणि UNDP म्हणजेच संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम यांचा हा संयुक्त उपक्रम आहे. प्लॅस्टिक कचऱ्याचं सुयोग्य व्यवस्थापन जे आहे तर यांच्या भागीदारीमधून आणि मुंबई महानगरपालिकेचा सहयोग आहे याच्यामध्ये. यांचं कार्यक्षेत्र 3 प्रभाग आहेत बघा. मुंबईमधलं अंधेरी पूर्व, वांद्रे पश्चिम, दहिसर. आता हा प्रश्न किंवा ही न्यूज का इम्पॉर्टंट आहे कारण हिच्यामध्ये UNDPचा सहभाग आहे, म्हणून तेवढं एक लक्षात ठेवा. आणि जवळपास 500 सफाई साथींना, सफाई साथी म्हणजे कोण, कचरा वेचक, त्यांनी सफाई साथी असं नाव दिलेलं आहे. त्यांना रोजगार पण प्राप्त झालेला आहे. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा जो शाश्वत विकास हा जो विषय आहे तर याच्यामध्ये जो काही पुनर्वापरण्यासाठी योग्य कचरा आहे त्याचा पुनर्वापर झालेला कधीही चांगला आहे आणि त्याच्यामुळे असे जे प्रोजेक्ट्स आहेत ते आपल्यासाठी खूप खूप महत्त्वाचे आहेत. त्याच्यानंतर लद्दाखमध्ये जवळपास 10 पेट्रोलिंग पॉईंट जे आहेत ईस्टर्न लद्दाखमधले म्हणजे पूर्वी लद्दाखमधल्या जवळपास 10 गस्तीचे पॉईंट जे आहेत तर ते ब्लॉक केलेले आहेत चीनद्वारे. ओके, आणि हे आता ऑफिशियली सांगण्यात आलेलं आहे आपल्याला. तर याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं की पेट्रोलिंग पॉईंटचा विचार केला तर 9, 10, 11, 12, 12A, 13, 14, 15, 17, 17A. ओके, हे टोटल 10 पॉईंट्स आहेत बघा. आता याला नंबरिंग आहे सगळं तर सिन्स एप्रिलपासून बघा, म्हणजे ॲक्च्युली जे सगळं सुरू झालं ते 5 मेपासून आपण बघतोय, परंतु एप्रिल 2020पासूनच हे जे सगळे पॉईंट्स आहेत 9, 10, 11, 12, 12A, 13, 14, 15, 17 आणि 17A एवढे पेट्रोलिंग पॉईंट्स किंवा गस्त घालण्याचा जो काही प्रदेश आहे तो सगळा ब्लॉक केलेला आहे चीनद्वारे. 10. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी राहते ना, हे असं का केलं जातं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की टेरिटोरियल क्लेम जो आहे त्याच्यासाठी सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे काय की हे असे समोरच्याला पेट्रोलिंग किंवा गस्त घालण्यासंबंधीचा जो प्रदेश आहे तोच बंद करून टाकायचा, म्हणजे तुमचा टेरिटोरियल क्लेम अजून स्ट्रॉंग होत जातो. त्याच्यामुळे असे प्रकार केले जातात. तर हे 10 पॉईंट जे आहेत तर ते आपल्याला तिथं त्यांनी पेट्रोलिंगसाठी बंद केलेले आहेत. आणि एकंदरीतच परिस्थिती खूप काही चांगली नाही आहे भारत आणि चीनच्या बाबतीत सीमेच्यावरती. तर बघू येत्या काळात कशा पद्धतीने गोष्टी होतात. आता जम्मू काश्मीरमध्ये शोपियन चकमक जी झाली होती तिच्यामध्ये जे मारले गेले होते ते दहशतवादी नव्हते तर मजूर होते असं प्रथमदर्शी पुरावा यातून समोर येतं आहे बघा.
आणि जवानांकडून जो काही विशेष अधिकार आहे, APSA ज्याला आपण म्हणतो, की आर्म्ड फोर्स है ना, सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा 1990 है ना, आर्म फोर्स स्पेशल पॉवर ॲक्ट APSA 1990, तर याचा मर्यादेपेक्षा जास्त वापर झालेला आहे असं समोर आलेलं आहे. तर ॲक्च्युली आता हा जो मुद्दा आहे सगळा, हा खूपच किचकट मुद्दा आहे ना, JNK आणि त्या सगळ्या याच्यामध्ये. तर इथं फक्त आपला मेन मुद्दा जो आहे तो APSA आहे. ऑलरेडी याच्यावर एक सेपरेट लेक्चर आपल्या चॅनलवर आहे, तर ते तुम्ही बघू शकता. आता हे जे सगळे पुस्तकं तुम्हाला समोर दिसत आहेत, तर ही जी पुस्तकं आहेत, तर बुकर सन्मानाच्या याच्यामध्ये लघु यादी जी आहे शॉर्टलिस्टेड, तर ही पुस्तकं शगी बेन नावाचं पुस्तक आहे. त्याच्यानंतर बर्न शुगर है ना, आईनी दोषी है ना, तर हे महत्त्वाचं आहे बघा. त्याच्यानंतर कारण हे महाराष्ट्राशी संबंधित आहे लेखिका, द न्यू विल्डरनेस, द शॅडो किंग, रिअल लाईफ, दिस मॉर्नेबल बॉडी. आता ही जी पुस्तकं आहेत ही शॉर्टलिस्ट झालेली आहे लघु यादी. आता हे नोव्हेंबरमध्ये डिक्लेअर होणार आहे, त्यावेळेस आपण डिटेलमध्ये बघू कुठल्या पुस्तकाला काय मिळतं. ते आपल्यासाठी महत्त्वाचं राहील. आता हिच्यावरच्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी तेवढ्याशा महत्त्वाच्या नाही आहेत, पण हे आजच्या याच्यात पेपरला सगळी लिस्ट आहे म्हणून आपण घेतली. पुढचं एक पुस्तक जे आहेत बघा, ते म्हणजे एज टर्निंग ॲडव्हर्सिटी इंटू ॲडव्हान्टेज. लॉरा हॉंगचं पुस्तक आहे. हे सगळं जे आहे की कॉर्पोरेट जग जे आहे त्या कॉर्पोरेट जगावर आधारित पुस्तक आहे, पब्लिश झालेलं आहे. एज टर्निंग ॲडव्हर्सिटी इंटू ॲडव्हान्टेज. ओके, सो पुस्तकाचं नाव तुम्ही इथं बघू शकता, लॉरा हुआंग. तर कॉर्पोरेट जग आणि त्याच्याशी रिलेटेड गोष्टी ह्या आहेत. त्यातल्या त्यात पण हे शनिवारी हे सर्व पुस्तकं येत असतात. हे पुस्तक विचारले जाण्याचे चान्सेस फार कमी आहेत. पुस्तकं कुणाची विचारली जातात, जी लोक राजकीय याच्यामध्ये आहेत, म्हणजे जे काही सेलिब्रिटी आहेत आणि त्या पुस्तकाचा एक राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक खूप काही जर इन्फ्लुएन्स देणारं ते पुस्तक असेल तर ते विचारलं जाण्याचे चान्सेस जास्त असतात. त्या व्यक्तीवर जास्त डिपेंड करतं ती व्यक्ती कोण आहे. शाळेचे जे प्रवेश आहेत तर त्याच्या वयात बदल झालेला आहे. आता खरं तर याच्यावर कधी ह्या टॉपिकवर प्रश्न नाही आलेला आहे, पण 5.5 वर्षातच पहिल्या इयत्तेत जाता येऊ शकतं आणि डिसेंबरपर्यंतचं वय ग्राह्य धरलं जाईल याच्यामध्ये. आता ॲक्च्युली याच्यामध्ये बरेच बदल आहे. हे 2010पासून वेगवेगळे चेंजेस आहेत. काही ठिकाणी 5.25 वर्षात पण बदल आहे. त्याच्यामुळे 2, 2.5, 3 महिन्यातच वर्ष बदलतं, तोही एक इश्यू आहे. तर कुठलीही एक व्यवस्था असली ना तर तिच्यामध्ये थोडे प्लस मायनस असतात. तर शाळा प्रवेशाच्या वयात परत बदल झालेले आहेत, तेवढं एक लक्षात ठेवा. बाल सुधारगृह जे आहेत त्याच्यासाठी मानवी हक्क आयोगाने देखरेख समिती स्थापन करण्याचे आदेश दिलेले आहेत. आता मानवी हक्क आयोग जे आहे याच्यामध्ये चेंजेस झालेले आहेत है ना. काय चेंजेस झालेले आहेत ते तुम्ही मला सांगणार आहात, कारण हे लेक्चर ऑलरेडी मी घेतलं आहे है ना. काल एक कमेंट होती की कमेंट बॉक्समध्ये सांगा, असं सांगू नका, तुम्हीच सगळं सांगा है ना. तर तुम्ही जर काही बघितलं असतील आपल्या याच्यावर ज्या कमेंट येतात, तर काही टिपिकल स्टुडंट्स आहेत की जे खूप प्रॉपरली ते सगळी उत्तरं लिहितात. ते उत्तरं लिहिण्यासाठी ते लिहित म्हणजे ते पूर्ण प्रोसेस जी कंप्लीट करतात ते सगळ्या 5 प्रश्न लिहिणं वगैरे, तर हे खूप कष्टाचं काम आहे. हे इतकं सोपं नाही आहे. तुम्हाला एखादा रेफरन्स नाही आठवला, तुम्हाला ते शोधावं लागतं, ते टाकावं लागतं, आणि ज्यावेळेस तुम्ही कष्ट घेता त्यावेळेसच तुम्हाला काहीतरी ते फळ मिळतं, एवढं लक्षात ठेवा. सगळं आयतं समोरून आलं पाहिजे, तर ती जी तुमची वृत्ती आहे तिच्यातून खरं तर तुमच्या हाताला काही लागणार नाही, आणि हे फार क्लिअर आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, जो मुद्दा म्हणजे आपण डिस्कस केलेला आहे, तर तो परत सांगण्यात काही पॉईंट नाही. मानवी हक्क आयोगावर डायरेक्ट लेक्चर आहे पॉलिटिक्सच्या याच्यात, तुम्ही बघू शकता. याच्यात खूप मेजर चेंजेस आहेत आणि ते मेजर चेंजेस येत्या काळात हमखास तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळे मानवी हक्क आयोग जो आहे तो तुम्ही प्रत्येकाने करणं गरजेचं आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की मतिमंद किंवा अपंग बालकं जे आहेत तर त्यांच्या बाल सुधारगृहामध्ये करोनाचा संसर्ग पसरू नये याच्यासाठी दक्षता घेतली आहे किंवा नाही याच्यावर देखरेख ठेवण्यासाठीची समिती आहे. कारण असं आपल्या इथं झालेलं आहे की मानखुर्दमधल्या जवळपास 30 बालकांना करोनाची लागण झाली होती. याचा अर्थ एकदम सिंपल आहे की तिथं लक्ष दिलं जात नाही किंवा तिथल्या गोष्टी प्रॉपरली होत नाही. आता याच्यात कर्मचाऱ्यांचे इश्यू आहेत, कर्मचाऱ्यांचंही वेतन वेळोवेळी दिलेलं नाही आहे. तो महिला बाल विकास विभागाने याच्यात लक्ष घालणं फार गरजेचं आहे. आणि हे सगळे जे बाल सुधारगृह आणि ते आहेत तर त्यांच्याबद्दलचं ट्रॅक रेकॉर्ड आहे ते खूप काही चांगलं नाही आहे आधीपासूनच. सो मानवी हक्क आयोगाचे हे आदेश आहेत. सो मानवी हक्क आयोग तुम्ही वाचणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाने BS4 डिझेल व्हेकल्सला रजिस्ट्रेशनसाठी परवानगी दिलेली आहे आता. कारण मार्च 2020 हे BS4साठी एंड होतं, म्हणजे BS4चे जे काही व्हेकल्स होते तर ते तुम्ही मार्च 2020पर्यंतच घेऊ शकत होता. मार्च
2020 नंतर आता BS6 आहे बघा. आता BS6मध्ये सगळ्यात महत्त्वाची काय आहे ना, आपण 5 जे आहे ते स्किप केलेलं आहे. प्रत्येकाने MCQ करता लक्षात ठेवायचं, BS5 भारताने स्किप केलेलं आहे है ना. भारत स्टँडर्ड्स जे नॉर्म्स आहेत हे आपण कशावरून घेतलेलं आहे, युरोपियन युनियन संबंधीचे जे स्टँडर्ड नॉर्म्स होते, पॉल्युशन, प्रदूषण व्हेकलचे, तर त्याच्या संबंधी. आता हे BS6मुळे काय होईल, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सल्फरचं जे कंटेंट आहे ते खूप कमी होणार आहे. म्हणजे आधीच्या याच्यात ते जवळपास 50 युनिट आहे, ते आतापर्यंत BS6मध्ये फक्त 10 युनिट होणार. बाकीचे पण सगळे जे आहेत है ना, नायट्रोजन ऑक्साईड असेल किंवा बाकीचे पॉल्युटंट्स आहेत ते मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे BS6मध्ये. आणि आफ्टर मार्च 2020पर्यंतच फक्त BS4 अलाऊ होतं रजिस्ट्रेशन करायला. परंतु या सगळ्या सिच्युएशनमध्ये जे होतं की दिल्ली म्युन्सिपाल्टीचे काही व्हेकल्स होते, तर त्यांच्या रजिस्ट्रेशनला परवानगी दिलेली आहे. कारण तो एक मुद्दा असा होता की पब्लिक युटिलिटी है ना. तर त्यांनी परचेस केलेलं होतं 31 मार्चच्या आधी, पण नंतर लॉकडाऊन आणि त्या सगळ्या गोष्टी. आणि हे सगळे कशासाठीचे आहेत, पब्लिक युटिलिटी सर्व्हिस है ना. पब्लिक युटिलिटी म्हणजे काय, सर्वांसाठी ते है ना, संपूर्ण समाजासाठी असतं. ही कन्सेप्ट पण फार महत्त्वाची आहे, पब्लिक युटिलिटी. पब्लिक युटिलिटीमध्ये बेसिक गोष्टी लक्षात ठेवा बघा. तुम्हाला एखाद्या व्यक्तीला तुम्ही त्या गोष्टीचा उपभोग घेण्यापासून वंचित ठेवू शकत नाही, कारण ते समाजासाठी आहे. तुम्हाला एखाद्या व्यक्तीने, एक्स्ट्राच्या व्यक्तीने त्याचा उपभोग घेतला तर जास्त त्याची किंमत पण द्यावी लागत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर विचार केला, गार्डन आहे, ओके, गार्डन जर असलं तर या गार्डनमध्ये 10 लोक आली काय आणि 50 लोक आली काय, तर काय तुम्हाला एक्स्ट्राचे पैसे लागणार नाही आहेत. तर हे पब्लिक युटिलिटीचं एक्झाम्पल आहे. किंवा तुम्ही एखाद्या व्यक्तीला म्हणू शकत नाही की तुम्ही 2 लोक या, बाकीचे लोक बाहेर थांबा गार्डनमध्ये, असं काही होऊ शकत नाही. सो पब्लिक युटिलिटी जे आहे तर ते एक लक्षात ठेवा है ना. सो इथं BS6च्या बाबतीत फक्त याचा निगेटिव्ह आस्पेक्ट काय आहे, तर वाहनांच्या किमती वाढणार, कारण वाहनांमध्ये इंजिनमध्ये चेंजेस करावे लागतील BS6 है ना. ते फ्युलची किंमत पण वाढेल. आणि ऑब्व्हियसली रिसर्च आणि त्या सगळ्या गोष्टींमुळे तुम्हाला BS6 वाहनं जी आहेत तर त्याच्यासाठी जास्त पैसे मोजावे लागू शकतात. सो BS6 पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तर तो एक लक्षात ठेवा है ना. आणि पब्लिक युटिलिटी ही कन्सेप्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर गोरखा जे आहेत मेघालयमधले आणि त्याच्या आजूबाजू नॉर्थ ईस्टमधल्या राज्यांमध्ये, तर तिथं त्यांना स्वतःचं राज्य पाहिजे. आणि त्याच्यासाठी मेघालयचे जे CM आहेत त्यांनी सपोर्ट केलेला आहे त्यांना. त्यांनी गृहमंत्र्यांना पत्र पण लिहिलेलं आहे. आणि गोरखांना त्यांचं राज्य पाहिजे, बसभूमी म्हणजे होमलँड. ओके, कन्सेप्ट काय, गोरखांचं जे राज्य आहे त्याची त्यांची कन्सेप्ट आहे बसभूमी. बसभूमी म्हणजे काय, होमलँड है ना, म्हणजे स्वतःची जमीन, असा याचा अर्थ होतो. आणि या गोरखा जे आहेत हे यांची पण संस्था आहे, भारतीय गोरखा परिषद. आता खरं तर बघायला गेलं ना, या नॉर्थ ईस्टमधली जी राज्य आहेत तीच ऑलरेडी आपल्या मोठ्या गावांसारखी आहे ना. गाव म्हणजे जस्ट छोटी छोटी राज्य आहेत एकदम. तिच्यात पण यांच्या डिमांड्स इतक्या आहेत, प्रत्येकाला, नागा लोकांना त्यांचं राज्य पाहिजे, प्रत्येकाचे एवढ्या डिमांड्स आहेत तिथं प्रत्येकाच्या राज्यासंबंधीची. तशी ही गोरखांची आहे. आणि याला मेघालयचे जे CM आहे संगमा, त्यांनी सपोर्ट केला होता. तर बघू येत्या काळामध्ये. खरं तर असं इतकं सोपं नाही आहे. फक्त ह्या सगळ्या याच्यामध्ये एक गोष्ट करून ठेवायची, बाल्कनायझेशन ऑफ स्टेट्स ज्या काय आहे, की छोटे छोटे राज्य तयार करून मग गव्हर्नन्स आणि तो सगळा इश्यू. पण हे छोट्या छोट्या राज्यांचा प्रकल्प पण फेल गेलेला आहे. तुम्ही बघू शकता, झारखंड आहे, छत्तीसगड आहे, इथं खूप काही आलबेल नाही आहे. दिवसातून 2-4 वेळा इथं हे लागत असते राष्ट्रपती राजवट. मार्केट फेल्युअर्स, कृषी जे विधेयक आहे त्यासंबंधीचा सगळा इश्यू आहे, की जे काही यांनी आता मार्केट लिबरल करणं वगैरे वगैरे त्या सगळ्या गोष्टी समोर ठेवलेल्या आहेत. तर तिच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे की ॲग्रिकल्चर कमोडिटीजमधला ट्रेड आहे, त्याच्यानंतर प्राईसचा ॲश्युरन्स आहे, त्याच्यानंतर फार्म सर्व्हिसेस ज्या आहेत, कॉन्ट्रॅक्ट आणि स्टॉक लिमिट है ना, इसेन्शियल कमोडिटीज करता. ह्या महत्त्वाच्या मुद्दे लक्षात घेणं गरजेचं आहे की ॲग्रिकल्चर कमोडिटीजचा मार्केट असेल किंवा मग प्राईसचा ॲश्युरन्स. कारण हिच्यामध्ये बरेच लोक म्हणतात लिबरल केल्यानंतर MSP जी आहे तिच्यावरच प्रश्नचिन्ह उभं राहत आहे. हा पण एक मुद्दा आहे है ना, स्टॉक लिमिट्स आणि त्या सगळ्या गोष्टी. तर हा एक मुद्दा महत्त्वाचा लक्षात घ्या. ॲग्रिकल्चर अँड मार्केट हे कशात येतं, स्टेट लिस्टमध्ये येतं, तर तेही लक्षात ठेवा, स्टेट लिस्ट है ना. ज्याच्यावर चर्चा चालू असते ते पॉलिटीमधल्या कुठल्या लिस्टमध्ये येतं तेवढं एक लक्षात ठेवायचं. ॲग्रिकल्चर मार्केट स्टेट लिस्टमध्ये आहे. त्याच्यानंतर हे जे APMC आहे, तर APMC जी आहे ती बॅकबोन म्हणून म्हटलं जातं. जी काही आत्ताची आपली कृषी संबंधीची ट्रेडिंग व्यवस्था आहे, व्यापार व्यवस्था आहे, त्याला APMC त्याची बॅकबोन आहे.
आता APMC म्हणजे काय, कृषी उत्पन्न बाजार समिती असते बघा गावी, तीच APMC आहे. आणि तुम्हाला त्याचं महत्त्व माहीत असेल. मग त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचे होते, त्याला लिबरल करायचं, त्या ॲक्टमध्ये चेंजेस करायचे, या सगळ्या गोष्टी आहेत. परंतु मग त्याच्यासाठीचे बघा, ॲग्रिकल्चर फार्मर्स प्रोड्यूस ट्रेड कॉमर्स प्रमोशन अँड फॅसिलिटेशन बिल, हे तीनही बिल मी तुम्हाला काल दाखवले होते. तर हा एक महत्त्वाचा आस्पेक्ट असा आहे की याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये गोष्टी खरंच खूप लिबरल होणार आहेत का, तर त्याच्यावरच प्रश्नचिन्ह आहे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे की बिहार जे आहे, तर बिहारनी APMC सिस्टीम रिमूव्ह करून दिली आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर लॉस झालेला आहे. एकतर फी रिव्हेन्यूचा लॉस झालेला आहे आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत पण खूप काही पॉझिटिव्ह तिथून दिसून आलेलं नाही आहे. बिहारने हा प्रयोग केलेला होता. तर हा सगळा महत्त्वाचा मुद्दा आहे. सेंटरचं जर इंटेन्शन आहे की त्यांनी खूप प्रॉपरली वर्क केलं पाहिजे, तर त्यांनी हे जे APMC मार्केट सिस्टीम एक्सपान्शन फंड्स दिले पाहिजेत. त्याच्यानंतर ट्रेड कार्टेल रिमूव्ह केलं पाहिजे. त्याच्यानंतर फार्मर्सकरता गुड रोड, लॉजिस्टिक ऑफ स्केल, है ना, रिअल टाईम इन्फॉर्मेशन, म्हणजे ट्रक फार्मिंग नावाची कन्सेप्ट मेडिटेरियनच्या बाबतीत आपण बघतो. तर फार्मर्ससाठी एक प्रॉपर गुड रोड्स, है ना, लॉजिस्टिकचा सपोर्ट पाहिजे. त्याच्यानंतर रिअल टाईम इन्फॉर्मेशन पाहिजे. याच्यावर काम केलं पाहिजे. रादर दॅन तुम्ही एवढी सगळी विधेयकं आणताय, ती खरंच प्रॉपरली इम्प्लिमेंट होणार आहेत का, हा पण मुद्दा आहे, है ना. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की कुठलीही खूप स्ट्रॉंग अरेंजमेंट नसताना अशी लेझर फेअर पॉलिसी जी आहे, ओपन म्हटल्यानंतर है ना, भांडवलशाही सगळं, तर तिच्यामध्ये कितीतरी लाख अनऑर्गनाइज स्मॉल फार्मर्स आहेत, ते याच्यामध्ये अफेक्ट होऊ शकतात. तर हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्यातल्या त्यात कोविड-19 सारख्या याच्यात की एकीकडं परिस्थिती इतकी वाईट आहे आणि तुम्ही असले निर्णय घेत आहेत, तर मग ते तुम्हाला डील होणार आहे का, तर हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके, सो फार्मर्स आणि ते सगळं हे बघा. अफगाणिस्तानची जी काही पीस प्रोसेस आणि त्या सगळ्या गोष्टी, त्यात भारताचा स्टँड काय आहे तेवढं एक बघा. की एकतर आपले एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर जे आहेत एस जयशंकर, ते काय म्हटलं होतं की अफगाण लेड, अफगाण ओन अँड अफगाण कंट्रोल्ड, ही जी प्रोसेस आहे, तुम्हाला जर शांतता पाहिजे असेल तर ती प्रोसेस कशी पाहिजे, अफगाण लेड, अफगाण ओन आणि अफगाण कंट्रोल. आज कोण येतं, US येतात, म्हणतं चला आपण बसूयात आणि है ना करूयात चर्चा, तर ते अफगाणिस्तानमधून झालं पाहिजे. त्यांच्यातूनच त्या गोष्टी झाल्या तर ह्या वर्क होतील. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो होता की है ना, अफगाणिस्तानचे ॲम्बेसेडर असू देत, खामीर कुलोब, है ना, किंवा रशियन असतील, तर ह्या सगळ्या याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलं होतं की भारताला जर हे असेल की बाबा अँटी इंडिया ॲक्टिव्हिटीज ज्या काय होत आहे टेररिस्ट ग्रुपद्वारे, तर तुम्हाला त्याच्याबरोबर डील करायचं असेल तर तुम्ही डायरेक्टली यू हॅव टू एंगेज विथ द तालिबान. हां, तुम्ही बाहेरून उंटावरून शेळ्या हाकू शकत नाही. भारताच्या अगेन्स्ट जर कारवाया होता आणि तुम्हाला त्याच्यावर काही रिझल्ट पाहिजे, तर तुम्ही तालिबानशी डायरेक्ट बोललं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे, इफ इंडिया वॉन्टेड टू बी इन्व्हायटेड टू द पार्टी, इट मस्ट बी प्रिपेअर टू गेट अप अँड डान्स. म्हणजे भारताने डायरेक्टली या प्रोसेसमध्ये येणं गरजेचं आहे, तरच भारताला याच्यातून काहीतरी पॉझिटिव्ह मिळू शकतं. असं जे काही रशियन ॲम्बेसिडर आणि ते आहेत अफगाणिस्तान आणि त्या यांच्या याच्यामध्ये त्यांनी सजेस्ट केलं होतं. आणि भारताचा जो काही स्टँड आहे, अफगाण लेड, अफगाण ओन आणि अफगाण कंट्रोल. आता हे जे असतं ना, हे असे स्टेटमेंट जर तुम्ही आन्सर रायटिंग GSमध्ये वगैरे सुरुवात केली तर तुमचे मार्क्स पक्के होतात तिथून. त्याच्यानंतर राज्यसभेमध्ये जे आहे की सदस्यांची सॅलरी कट करण्यासंबंधीचं विधेयक आलं आहे. 30% सॅलरी 1 वर्षासाठी कमी करायची, है ना. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की ठीक आहे, एकीकडे तुम्ही 30% सॅलरी कट करा कारण कोविड-19 वगैरे वगैरे, सो राज्यसभा लोकसभा. इथं मेन मुद्दा जो आहे की जे व्हिस्टा प्रोजेक्ट आहे बघा, ओके, व्हिस्टा प्रोजेक्ट जो आहे, तर त्याच्यावर लेक्चर ऑलरेडी आपल्या याच्यावर आहे. 20,000 कोटीचा हा प्रोजेक्ट आहे. ओके, 20,000 CRचा जो प्रोजेक्ट आहे. आणि हा मग आपण लगेच आता बांधणं गरजेचं आहे का, म्हणजे हिच्यामध्ये जे महाराष्ट्राचे खासदार आहेत बघा, राजीव सातव, त्यांनी काय हे केलेलं आहे की भारताची पार्लमेंट बिल्डिंग जी आहे ती 100 वर्ष जुनी जवळपास त्याच्या, पण डच पार्लमेंट बिल्डिंग कधीची आहे तर त्यांनी दिलेलं आहे 13व्या शतकातली. म्हणजे बघा इथं डच जे आहेत त्यांची पार्लमेंटरी बिल्डिंग आहे 13व्या शतकातली. त्याच्यानंतर इटली जी आहे, इटलीतली पार्लमेंटरी बिल्डिंग जी आहे ती 16व्या शतकातली आहे. त्याच्यानंतर फ्रेंच पार्लमेंटरी बिल्डिंग जी आहे ती 17व्या शतकातली आहे, है ना. US सिनेट जे आहे ते 18व्या शतकातलं आहे. म्हणजे हे सगळं असताना, किंवा ब्रिटिश पार्लमेंट तुम्ही बघा, ब्रिटिश पार्लमेंट जी आहे ती 1840मधली आहे, है ना. US 1800. ह्या सगळ्या ज्या आहेत त्या आपल्यापेक्षा जुन्या आहेत आणि आपण आताच्या आता लगेच बदल करणं खरंच अपेक्षित आहे का आपण, म्हणजे तुम्ही हा खर्च
नंतर पण करू शकता ना, म्हणजे 20,000 CR 20,000 करोडची विस्टा प्रोजेक्ट आहे. 2 वर्षांनी 4 वर्षांनी करा. आणि एकीकडे MP लँड स्कीम जी आहे, MP लँडवर पण प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण ती आपण है ना बंद केलेली आहे. त्याच्यामधला जो काही सगळा फंडिंग खासदारांना मिळणार होतं तेही बंद केलेलं आहे. त्याच्यामुळे लोकल लेवलला कामं कशी होणार हाही एक मुद्दा आहे. तर हे सगळे महत्त्वाचे मुद्दे होते. नंदनकानन झू लक्षात ठेवा कुठं येतो, तर हा भुवनेश्वर ओरिसा है ना. 2 स्लॉथ बियरची डेट झाली होती. आपल्याला एवढं माहीत पाहिजे की नंदनकानन झू कुठं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे की ते म्हणजे की रवींद्र सरोवर कुठं आहे, कोलकात्यामध्ये. आता रवींद्र सरोवर म्हटल्यानंतर लक्षात पण येतं इथं छठ पूजा करण्यात यावी अशी म्युन्सिपाल्टीने माग केलेली आहे की छठ पूजा करणाऱ्याला परवानगी द्या. परंतु नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलने सांगितलं आहे इथं काहीही करायचं नाही, पूजापाठ वगैरे हे तसंच राहू द्यात, कारण मोठ्या प्रमाणावर मायग्रेटरी बर्ड्स आणि ते सगळे इथं येतात. छठ पूजा काय आहे ना, ते उत्तर भारतात प्रॉमिनंटली केली जाते आणि सूर्याचं आवाहन, सूर्याची पूजा जी आहे ती छठ पूजा. महाराष्ट्रात पण बराच इश्यू झालेला आहे याच्यावरून. सो रवींद्र सरोवर कोलकात्यामध्ये आहे, तेवढा एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण जे बघतो बघा है ना, पुस्तकामध्ये चित्र असतात, तर हे अरुणाचल प्रदेशमधला सगळा सीन आहे हा, की फ्लॅश फ्लड जे काय असतं, म्हणजे इतके तर पाणी येतं आणि ते सगळं जमीन वगैरे ते काढून घेऊन जातं तिथली. फ्लॅश फ्लड अरुणाचल प्रदेशमधलं आहे बघा, है ना. हे तुम्ही NCERT जॉग्रफीमध्ये वाचता. त्याच्यानंतर अमेरिकेने WeChat टिकटॉक हिच्यावर बंदी आणलेली आहे. WeChat हे व्हॉट्सअपसारखंच आहे आणि हिच्यामधून त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका आहे अमेरिकेला, असं त्यांना आता कळलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांनी हे WeChat आणि टिकटॉकवर बंदी. टिकटॉक नोव्हेंबरपासून बंद करणार आहेत ते. त्याच्यानंतर बांबू जे आहे ते रोगप्रतिकार शक्ती वाढवणारा एक स्वस्त घटक आहे. आता बांबूच्या शूट्समध्ये म्हणजे जे काही शूट्स बाहेर येतात, जे म्हणजे नव्याने जो बांबू येतो समजा जमिनीतून बाहेर, जे शूट्स असतात त्यात 17 अमायनो ॲसिड असतात. त्याच्यात ह्युमन बॉडीसाठी इसेन्शियल असे 8 अमायनो ॲसिड आहेत. बांबू विविधतेमध्ये चीननंतर जगात दुसरा क्रमांक भारताचा आहे. भारतामध्ये बांबूच्या 136 प्रजाती सापडतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी बांबूच्या शूटचा वापर जो आहे तो केला जाऊ शकतो. आणि ईशान्य भारतात बांबूला ग्रास ऑफ लाईफ, जीवन देणारं गवत म्हटलं जातं. 18 सप्टेंबर 2020 जे आहे तिथं जागतिक बांबू दिवस जो आहे तो साजरा केला जातो 18 सप्टेंबरला. आणि त्याची संकल्पना जी आहे ती न्यूट्रासिटिकल बांबू शूट. आता न्यूट्रासिटिकल शब्दाचा अर्थ काय होतो की औषधी गुणधर्म असणे. आता राष्ट्रीय बांबू मिशन 2018 सुरू केलं होतं आपण. याचा उद्देश काय आहे की बांबू क्षेत्रासाठी शेतकरी ते उद्योजक अशी साखळी निर्माण करायची. ही योजना शासनाच्या वनजमीन नसलेल्या जमिनीवर राबवली जाते. मध्य प्रदेश जे आहे ते सर्वाधिक क्षेत्र आहे बांबूच्या जंगलांच्या बाबतीमध्ये. तर हे सर्व लक्षात ठेवा, महत्त्वाचे फॅक्ट्स आहेत बांबूबद्दलचे. आणि हे आसाममधलं आहे बघा, है ना, कर्बी अँगलाँग. तर हे बांबूचे शूट्स, आणि बांबू शूट्स तुम्हाला यूट्यूबवर इतके रेसिपी व्हिडिओज आणि तिच्यामध्ये दाखवले जातात. ब्रू जमातीला काय म्हटलं जातं, तर मिझोराममध्ये तुईकुक पण म्हटलं जातं. नेमसिस पलंकांडेसिस ही जी पाल आहे केरळ पलक्कडमध्ये सापडली. आधी नेमसिस लिटोरोसिस म्हटलं जायचं, दोन्ही बरोबर आहे. योशिहिडे सुगा जपानचे नवे पंतप्रधान आहेत आणि ते विरोधक नाही, समर्थक होते त्यांचे, है ना, शिंझो आबे यांचे. खालीलपैकी कपिला वात्स्यायन यांची पुस्तकं कोणती. कपिला वात्स्यायनबद्दल पण एक कमेंट होती, कोणी जरी टाकली होती की बाबा गुगलवर दिलं आहे की त्या क्लासिकल डान्सर आहेत, तर जरा नीट सर्च करत राहा. एवढी पुस्तकं त्यांची लिहून दिलेली आहे, ऑब्वियसली त्या कल्चरशी संबंधित आहे, है ना. तर त्या लेखक आहेत का डान्सर आहे, एक व्यक्ती अजून 4 रोल करू शकते, है ना. सो भारताचं नाट्यशास्त्र आहे डान्स इन इंडियन पेंटिंग. तर ही दोन्ही पुस्तकं आणि ब त्यांची आहेत, है ना. ही 2 पुस्तकं कुणाची होती, हे उर्जित पटेल आहे बघा, ओव्हरड्राफ्ट सेव्हिंग द इंडियन सेवर, करून ठेवा, विचारलं जाईल. मतदानाचं वय जे 61वी घटना दुरुस्ती 21 ते 18. आजचे प्रश्न घ्या. डू यू थिंक दॅट ओपन मार्केट पॉलिसी विल हेल्पफुल फॉर फार्मर्स इन ॲग्रिकल्चर, इलॅबरेट, है ना. UPSC. भारतीय शेतकरी आणि अर्थव्यवस्था MPSCने करून ठेवा, एवढा इश्यू होतोय म्हटलं भारतीय शेतीवर, तुम्हाला विचारलं जाईल. डॉक्टर प्रमोद चौधरी हे जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर पुरस्कार मिळवणारे कितवे भारतीय, पहिले, पाचवे, दुसरे, चौथे. नीळकंठ भानुप्रकाश यांच्याबाबत बिनचूक विधान ओळखा. जगातील सर्वात वेगवान मानवी गणकतंत्राचा किताब पटकावला. वयाच्या 20व्या वर्षी व गेल्या 23 वर्षात है ना असा मान पटकवणारा पहिला भारतीय नीळकंठ भानुप्रकाश. फक्त दोन्ही योग्य, यापैकी नाही. भारताने अमेरिकेच्या 4 मूलभूत करारांवर सह्या केल्या आहेत. भारत रशियाबरोबर 2+2 चर्चा 2010 पासून करत आहे. फक्त दोन्ही, यापैकी नाही. अ प्रॉमिस लँड हे पुस्तक कुणाशी संबंधित आहे. रजत शर्मा, विराल आचार्य, अमिताभ बच्चन, बराक ओबामा.
सांभार तळे खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? गुजरात, हिमाचल प्रदेश, राजस्थान, केरळ. तर याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.